नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, इंडिया आघाडीमध्ये केवळ एका विशिष्ट हेतूने सहभागी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सुनावण्याची आणखी एक संधी पुन्हा आलेली आहे। आता या संधीचं सोनं उद्धव ठाकरे करतात का पुन्हा आघाडीचा धर्म म्हणून आपल्या मूळ विचारापासून फारकत घेतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। काल महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड झाली। त्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं अभिभाषण सुद्धा झालं। या दोन्ही बाबींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार घातलेला होता आणि त्याचं कारण काय होतं तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे त्या समितीच्या सभेला परवानगी दिलेली नव्हती आणि एकीकरण समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येत होती। त्यामुळे बेळगाव कारवार हा जो सगळा परिसर आहे हा परिसर केंद्रशासित करावा आणि तसा ठराव महाराष्ट्रानं करून तो केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी पत्राद्वारे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली होती आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातलेला होता। या अनुषंगाने आम्ही एक व्हिडिओ कालच केलेला आहे, परंतु आता पुन्हा कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला आणि एकूणच काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला सुनावण्याची संधी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे चालून आलेली आहे। विषय असा आहे की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यात 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ज्यांनी आपलं सबंध आयुष्य हे देशासाठी समर्पित केलं, केवळ 15व्या वर्षी चाफेकरांच्या हुतात्म्यानं सावरकर हे अस्वस्थ झालेले होते। स्वदेशाच्या स्वातंत्र्यार्थ सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेनं अशी शपथ त्यांनी देवीपुढे घेतली आणि तिथून पुढचं सगळं आयुष्य हे देशासाठी अर्पण केलं। अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा बेळगावच्या विधानभवनमध्ये लावण्यात आलेली आहे। मात्र सावरकर या शब्दाचा प्रचंड द्वेष असणाऱ्या काँग्रेसला ही प्रतिमा कशी अस्वस्थ करते हे नुकतंच कर्नाटक काँग्रेसच्या सरकारमधले मंत्री श्री खरगे यांच्या विधानावरून स्पष्ट होतं। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचं विधान त्यांनी केलेलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे होते, मराठी होते, म्हणून त्यांचं कार्य हे महाराष्ट्रापुरतं आणि मराठीपुरतं मर्यादित आहे अशातला भाग नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठं योगदान आहे। ते लढत होते ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि कर्नाटक काय देशाचा बाहेरचा भाग नाही। त्यामुळे कर्नाटक सरकारनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा त्या बेळगावच्या विधानभवनातून हटवण्याचं धाडस अजिबात करू नये। मात्र सावरकर या शब्दाची इतकी ॲलर्जी अगदी सुरुवातीपासून काँग्रेसच्या नेत्यांना आहे, काँग्रेस पक्षाला आहे। त्यांच्याबद्दल राहुल गांधी काय बोलतात हे आपण अनेक वेळा जाहीर सभांमधून भाषणांमधून बघितलेलं आहे। त्यामुळे कर्नाटकचा काँग्रेस सरकारचा एक मंत्री जर प्रतिमा काढण्याची भाषा करत असेल तर तो त्यांच्या नेत्यांचा संस्कार आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। या त्यांच्या विधानावर केवळ कर्नाटक महाराष्ट्रच नाही तर देशभरात संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या या विधानाचा निषेध केलेला आहे। आता उद्धव ठाकरे यांच्याकडे ही चालून आलेली संधी आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मतं काय होती याबद्दलची माहिती या महाराष्ट्राला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आपल्याला आदर, प्रेम, आपुलकी असल्याची भावना एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे। त्यांचे प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ती बोलून दाखवलेली आहे। आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, मग त्या सोनिया गांधी असतील किंवा कर्नाटकमध्ये ज्या काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री तिथं बसलेला आहे त्यांना या संदर्भात ठणकावून सांगण्याची वेळ आता आलेली आहे। सावरकरांची प्रतिमा कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकच्या विधानभवनातून हटता कामा नये हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना सांगतील का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभांमधून भाषणांमधून सांगत असतात की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि ते आम्ही कधी सोडणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर विज्ञानवादी होते, विज्ञाननिष्ठ होते, त्यांना भारतरत्न द्यायला हवं अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने यापूर्वी कितीतरी वेळा केलेली आहे. आणि काँग्रेसचं सरकार कर्नाटकमधलं जर का सावरकर यांच्याबद्दल अशा पद्धतीनं अगदी हीन प्रकारची वागणूक देत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना खडे बोल सुनवावेत. याद राखा, अशी तंबी आता देण्याची वेळ आलेली आहे. आपण हिंदुत्व सोडलं नाही असं ते वारंवार म्हणतात आणि उद्धव ठाकरे यांचे विरोधक रोज उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका करत असतात. ते का करतात याबद्दल जर आपण विचार केला तर मागच्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांचा कार्यकाळ जर का आपण आठवला तरी ते लक्षात येईल. ते काही असो, मात्र आता उद्धव ठाकरे यांना आपलं हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, संधी मिळालेली आहे. काँग्रेसला खणखणीत भाषेत त्यांनी जाब विचारायला हवा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याची भाषा जी करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्या संबंधित मंत्र्यानं माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी करायला हवी. तुर्ते इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.